मुव्हिंग टू नेक्स्ट अष्टविनायक पुढचा. सिद्धटेक आमच्या नगर जिल्ह्यातला सिद्धटेक सिद्धिविनायक आहे तो, सिद्धी देणारा आहे. कथा अशी आहे की मुळात झालं असं की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आणि मी सृष्टी निर्माण करतो असं त्यांना हे झालंय आणि त्यामध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण काही होईच ना. मग त्यांनी गजाननाची प्रार्थना केली. त्यांनी सांगितलं की हा जो गर्व आहे, क्रोध आहे, हा कमी करा. अच्छा. त्यांना मंत्र दिला. गणरायाची त्यांनी तपश्चर्या सुरू केली. उग्र तपश्चर्या झाली. म्हणजे त्यांच्या नाकातनं आणि त्यांच्या शरीरातनं ज्वाळा येत होत्या. अशी तपश्चर्या त्यांनी केली पण ते डगमगले नाही आणि त्यांनी ती तपश्चर्या पूर्ण केली. गणराय प्रसन्न झाले आणि प्रजोत्पादनासाठी त्यांनी मग त्यांनी मुलांना सांगितलं. तेही पुन्हा तपश्चर्याला लागले. मग स्वतः त्यांनी काय म्हणूयात पुन्हा वेगळी सृष्टी निर्माण केली. आणि हे चालू असताना भगवान विष्णू हे शेषशाही होते, निद्राधीन होते आणि त्यावेळेस त्यांच्यातनं 2 राक्षस निर्माण झाले, मधु आणि कैटभ. ओके. आणि ह्या राक्षसांनी धुमाकूळ माजवला, अक्षरशः पृथ्वीवर धुमाकूळ माजवलाय. मग यांनी निद्रादेवीची प्रार्थना केली की यांना सांगा की तुम्ही जागे व्हा आणि यांना वध करा. भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी ह्या राक्षसांसोबत युद्ध पुकारलं. मोठं जवळपास 2,000-5,000 वर्ष युद्ध चाललेलं आहे. तिथे कोणालाही जय मिळत नाही आहे. भगवान विष्णूंनी शेवटी भगवान शंकरांची प्रार्थना केली, त्यांचं तप केलं, त्यांचं गीत त्यांनी गायली, स्तवनं गायली आणि त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुम्ही विनायकाची पूजा केली नाही. बर. सुरुवातीला विनायकाला काय आवाहन केलं नाही म्हणून तुम्हाला जय येत नाही. तुम्ही विनायकाची तपश्चर्या करा. अच्छा. तुम्हाला बरोबर यश मिळेल. त्यांनी विनायकाची प्रार्थना केली. भगवान गणराय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर दिला की तुमच्या हातून आता ह्या 2 राक्षसांचा वध होईल. पुन्हा युद्ध सुरुवात झालं. पुन्हा तुंबळ युद्ध आहे. हे चालू असताना तिथे ह्यांचा पराक्रम, मधुकैटभांचा पराक्रम मोठा होता. भगवान विष्णू त्यांना म्हटलं की मी तुमच्यासारखे वीरच पाहिले नाही. बर. चढवलं त्यांना. अच्छा, स्कीम टाकली. काय तुम्ही लढलात, तुम्ही मला वर मागा, मी तुम्हाला हवा तो वर देईन. आधी पण त्यांनी सिंधुरासुराला तसंच वर मागितला होता. तसंच ह्यांनाही सांगितलं. हे म्हटले की आम्ही भारीच लढतोय, तुम्ही काय वर म्हणता, आम्हीच तुम्हाला वर देतो, बर तुम्ही मागावर. अच्छा, गर्वात गेले. भगवान विष्णू अत्यंत शांत होते. ते चिडले सुद्धा ना. आपले हे सर्व देव चिडतात ना तर त्यांचा सात्विक संताप असतो, तसं ते शांत होते. आणि ते शांतपणे ते म्हणाले की तुमचा मृत्यू माझ्या हातून न्यावा. ओ अच्छा. हा वर द्या. वा. तो तथाच तो म्हणाला. दोघांना मांडीवर ठेवून सुदर्शन चक्राने त्यांचा वध केला. ज्या ठिकाणी, ज्या टेकडीवर गणरायांची पूजा करून जिथं त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि कार्य सिद्धीच गेलं, तो सिद्धिविनायक, तिथं स्वतः विष्णूंनी गंडकी शिळा आणून स्वतः गणरायाची स्थापना केली. गाणं आहे ना, हरिनेच आणून गंडकी साकारिले गणनायका. त्याचा साकारलं म्हणजे त्याला आकार दिला. अत्यंत पुन्हा सुंदर मूर्ती आहे, उजव्या सोंडेची आहे. खूप कडक तिचं सगळं कडक आहे सगळं तिथं. त्यामुळे तुम्ही आज जाताना सोवळं सगळं पाळून जातात. गाभारा जो आहे तो अहिल्यादेवी होळकरांनी, पुण्यशील अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. हरिपंत फडक्यांनी सुद्धा बरंचसं तिथं काम केलेलं आहे. सभा मंडपाचं काम झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तर थोडं मराठा शैलीचं मंदिर दिसतं, वरचं शिखर मराठा शैलीचं तुम्हाला दिसतं. असं मानलं जातं की व्यासांनी सुद्धा त्याच ठिकाणी तपश्चर्या केली. ते ठिकाण आपण बघतो. भृशुंडी ऋषींचं ठिकाण दिसतं. आपण मोरया गोसावींबद्दल बोललो. परमपूज्य मोरया गोसावींनी सुद्धा पहिली तपश्चर्या त्या सिद्धटेकच्याच इथं केली. कारण ते सिद्ध स्थान आहे. असं हे सिद्धटेक. वा. नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि मला माहिती आहे की कुठलंही कार्य जेव्हा आरंभ होत असतो तर पहिली पत्रिका तिथे ठेवली जाते. खूप लोक तिथे येऊन नवसही बोलतात कार्यसिद्धी पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्यामधली सिद्धी जी आहे ती जागृत करण्यासाठी. आता मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेस त्या मोठ्या सिद्धी असल्या पाहिजे, पण कुठली तरी आपण एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला जी सिद्धी लागते ती सिद्धी सुद्धा त्या गणरायाकडनंच मिळते. बरोबर. आणि म्हणूनच तो उजव्या सोंडेचा असल्यामुळेच कडक. बरोबर.
पुढच्या गणपतीकडे जाऊच आपण. मला एक प्रश्न सुचलाय मध्येच की लाल रंग आणि गणपतीचं पण काही नातं आहे का? कारण खूप ठिकाणी बघतो की गणपतीच्या मूर्ती या लाल असतात, शेंदूर असतो. सो त्याचं काही ऐतिहासिक दस्तावेज किंवा असं काही कुठल्या पुराणात उल्लेख वगैरे असं दस्तावेज म्हटल्यामुळे पटकन सांगता येईल असं तू म्हटलास म्हणून. आपण गणपतीच्या कालखंडामध्ये तर म्हणतो, पण एरवी ही चतुर्थीला म्हणतो, ते म्हणजे आपलं गणेश अथर्व शीर्ष. यामध्येच उल्लेख आहे त्याचं. कसं आहे, रक्तवर्णाचा आहे तो, चतुर्भुजम पाशांकुश धारिणम रक्तपुष्पैहि सुपूजितम, लाल रंगाचं फूल त्याला व्हायला जातं, जास्वंद है की नाही. त्यामुळंच तिथून तो आपल्याला लाल रंग दिसतोच. आणि असं मानलं जातं की शेंदूर जो आपण लावतो, शेंदूर बरं का, काही ठिकाणी आता असं बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की अक्षरशः रंग लावतो, लाल रंग, हो, ऑइल पेंट हे केला जातो, जे की खूप चुकीचं आहे. जे आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण बघितलं की जे सर्व ह्या 8ही मंदिरांमध्ये पाळलं जातं, तो म्हणजे शेंदूर. तो ह्याच्यासाठी की तुम्ही प्रत्येक मंदिरात विचारा की शेंदूर कशासाठी लावला जातो. ते म्हणतात की शेंदुरामुळं ती जी शक्ती आहे ती जास्त जागृत राहते आणि जास्तीत जास्त पसरते, म्हणून तो शेंदूर लावला जातो. तोच लाल रंगाचा. आणि मग सिंदुरासुराचा वध केलाय त्याने, तो पण आहे, तो लाल रंग त्याच्यावर आलेला आहे, तो पण आहे. पण जर तू दस्तऐवज म्हटला तर सगळ्यात जुना दस्तऐवज आपल्याला हा सापडतो की रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैहि सुपूजितम, असं त्याचं वर्णन आहे. वा, हेच मराठी मी अत्यंत हळूहळू बोललो ह्याच्यासाठीच की लोकांना पटकन कळेल. आता सर्वांना सोप्या संस्कृत लक्षात येतं. वा, क्या बात आहे.